नमस्कार, मी दत्ता कानोटे. मॅक्स महाराष्ट्राच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्र हो, गुजरात विधानसभेचे निकाल आता समोर येऊ लागलेले आहेत. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये दोघांकडूनही काट्याची टक्कर होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आदरणीय शिरीष बोराळकर यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्वतः शिरीष बोराळकर सर आता आपल्या बरोबर आहेत. सर, काय सांगाल, जो निकाल आता समोर येतोय त्यामध्ये काट्याची टक्कर होताना दिसते. गुजरातमध्ये विकास वेडा झालाय किंवा अशा सगळ्या संकल्पना समोर आल्या होत्या. आता वेडा विकास हरतोय की जिंकतोय, काय सांगाल? नाही, नक्कीच भारतीय जनता पार्टी ही पाचव्यांदा आम्ही निवडून येऊ आणि रेकॉर्ड ब्रेक, कारण आतापर्यंत 22 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार गुजरातमध्ये आहे आणि आता आम्ही परत एकदा सरकारमध्ये येणार आहोत आणि हे एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. कारण याच्या अगोदर फक्त वेस्ट बेंगॉलमध्ये 25 वर्ष कम्युनिस्टांनी सरकार चालवलं होतं आणि आता भारतीय जनता पार्टी ते रेकॉर्ड तोडतंय. आज निकाल जरी आपल्याला आता असे दिसत असले की थोडेसे 10-15 सीटचा डिफरन्स जरी दिसत असला तरी येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या अजून 1-2-3 तासामध्ये स्पष्ट क्लिअर होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीला कमीत कमी 110 ते 130 जागा या मिळतील, मला असा आत्मविश्वास आहे. सध्या जे चित्र दिसतंय सर, तर ते काँग्रेस 88 वरती आहे आणि भाजप 90 वरती आहे. त्यामुळं कुठंतरी काँग्रेसने भारतीय जनता पार्टीला धोबी पछाड दिली असं म्हणता येईल का? नाही, खरं तर धोबी पछाड असं म्हणता आलं असतं जेव्हा भारतीय जनता पार्टीचे 40 आणि काँग्रेसचे 100 जर झाल्या असत्या तर त्याला धोबी पछाड म्हणता आलं असतं. कारण 22 वर्ष आज आम्ही गुजरातमध्ये सत्तेवर आहोत आणि त्याची अँटी इन्कम्बन्सी आपण एकंदरीत पाहता ही सगळी जमेस धरता आणि काँग्रेसचं म्हणजे हार्दिक पटेल, कल्पेश यांच्यावर अवलंबून ही पार्टी आहे आणि काँग्रेसचं खरं काही नाही, हे खरं हार्दिक, कल्पेश आणि यांच्या एकंदरीत मुवमेंटचा हा जो काही थोडाफार त्यांना बेनिफिट मिळतोय हा तो त्यांना मिळतोय. खऱ्या अर्थाने गुजरातची जनता ही अजूनही काँग्रेस बरोबर नाहीये. कारण काँग्रेस गेल्या 25 वर्षामध्ये किंबहुना मी म्हणेल की 70 वर्षामध्ये ज्यांनी ज्या प्रकारे गुजरातकडे त्यांनी पाहिले, सरदार वल्लभभाई पटेलांकडे दुर्लक्षित केलंय, त्यांना वेळोवेळी कसं खाली खेचता येईल, कसं अपमानित करता येईल हे काँग्रेसने वेळोवेळी केलेलं आहे. त्यामुळे गुजरातची जनता ही नक्कीच काँग्रेसला कशी आहे हे माहिती आहे. हा एकंदरीत अँटी इन्कम्बन्सी जे 22 वर्षाचं आहे ते नक्कीच कुठल्याही पक्षाला त्याचा थोडा बहुत फटका बसतो, तसा तो आता प्रथमदर्शनी आपल्याला दिसतोय. पण किंबहुना जेव्हा फायनल रिझल्ट येतील तेव्हा भारतीय जनता पार्टी ही मॅजिक फिगर 92 पेक्षा कमीत कमी 15 ते 20 जागा यांच्या जास्त असतील याचा मला आत्मविश्वास आहे. पण सर, तुम्ही जे म्हणतायत की कुठल्याही पक्षाची इतके वर्ष सत्तेत राहिल्यानंतर अँटी इन्कम्बन्सी तयार होते, मग भारतीय जनता पार्टी तर खूप शिस्तबद्ध पक्ष आहे असं सांगितलं जातं किंवा बऱ्याचदा प्रमाणात मोठ्या मोठ्या घोषणा सुद्धा केल्या जातात, तरीही अँटी इन्कम्बन्सी का तयार व्हावी? नाही, कसं असतं, एकदा एक पक्ष जर कायम 22 वर्ष आपल्याला सतत काम करत असताना दिसत असताना सुद्धा जर ते चांगलं काम करतात हे लोकांची भावना असताना सुद्धा कधी कधी त्यांना वाटतं की बाबा आपण याबद्दल आपण थोडा वेगळा विचार करावा का. पण ह्या सगळ्या त्यालाच अँटी इन्कम्बन्सी म्हणतात. पण भारतीय जनता पार्टीने गुजरातमध्ये खऱ्या अर्थाने विकास केलेला आहे म्हणून जनतेने वारंवार आम्हाला निवडून दिलेला आहे. त्यामुळे हा विश्वास भारतीय जनता पार्टीवरचा जनतेचा कमी झालेला नाहीये. किंबहुना मी म्हणेल की हे जे वातावरण तयार केले काँग्रेसने अत्यंत शिस्तबद्ध, त्याचा आमच्या कार्यकर्त्यांची टीम ही अत्यंत चांगली टीम आहे. बूथ लेवल ते विधानसभा लेवल या सगळ्या सेगमेंटमध्ये भारतीय जनता पार्टीची रचना आहे. प्रत्येक बूथवर म्हणजे प्रत्येक मतदार यादीचं एक पेज, वन पेज वन मॅन वन पर्सन, अशा प्रकारची यंत्रणा भारतीय जनता पार्टीची आहे. खरं तर ही जी काही आपल्याला आता विजय दिसेल हा संघटनेचा आणि विकासात्मक काम केलेल्या एकंदरीत कामाचाच विजय आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे. तुम्ही जसं म्हणालात की हा सगळा जो परिणाम दिसतोय की थोडंफार कुठं ते भाजप बॅकफुटला आहे, त्याच्यामध्ये हार्दिक पटेल आहेत, जिग्नेश मेवानी किंवा अल्पेश ठाकूर यांनी निर्माण केलेल्या वातावरणाचा हा परिणाम आहे. परंतु हे वातावरण निर्मिती त्यांनी जी गुजरातमध्ये केलेली आहे, तर गुजरातमध्ये इतकं चांगलं सरकार तुम्ही म्हणताय की विकास केलाय, सगळं केलंय, असं असताना सुद्धा हे 3 तरुण जे आहेत ते वेगवेगळ्या स्तरातले, वेगवेगळ्या जाती धर्मातले या ठिकाणी तयार झाले आणि त्यांनी वेगळे मुद्दे घेऊन समोर आले. तर त्या मुद्द्यांवरती भाजपला ह्या 22 वर्षात काम करता आलं नव्हतं का? नाही, मुख्य विषय जो होता पाटीदार समाजाचं आरक्षण, आणि आरक्षण हा सुप्रीम कोर्टाच्या अखेरीतला विषय असल्यामुळे भारतीय जनता पार्टी कुठल्याही समाजाला खोटं आश्वासन देऊ इच्छित नाही. कारण भारतीय जनता पार्टी ही जातीपेक्षा विकासावर महत्त्व देणारी ही पक्ष आहे
त्यामुळे कुठंतरी काँग्रेसने ह्या लोकांना हवा देऊन याचं राजकारण करून आज भारतीय जनता पार्टीला एक बदनाम करण्याचा आणि एकंदरीत या विषयाला इमोशनल जातीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न हे त्यांनी केलेला आहे. आणि किंबहुना आपल्याला माहिती आहे की भारतातली जनता ही विकासाच्या कामापेक्षा इमोशनल इश्यूजवर जास्त अट्रॅक्ट होते. त्यामुळे आपण हे काय वेळोवेळी आपण अनुभवलेलं आहे. कारण विकासात एवढे चांगले काम केलेले लोक विसरून जातात आणि एकंदरीत कुठला तरी इमोशनल विषय घेऊन त्या विषयाच्या मागे लागतात, अशा प्रकारचा आपल्याला अनुभव आहे. पण तरीही गुजरातची जनता ही अत्यंत हुशार आहे, समजदार आहे. त्यांना कुठेही केंद्रात वेगळं सरकार आणि राज्यात वेगळं सरकार अशा प्रकारची काय म्हणतात त्याला अस्थिरता अशी त्यांना नको आहे. कारण केंद्रातलं सरकार असलं म्हणजे राज्यामध्ये चांगल्या प्रकारे विकास करू शकतात आणि अशा प्रकारची भावना आणि मोदींवर त्यांचा असलेला विश्वास हा नक्कीच आपल्याला फायनल रिझल्टमध्ये आपल्याला दिसून येईल. तुम्ही जे मुद्दा आणलात की भारतीय जनता ही इमोशनल आहे आणि जातीवरती वेगवेगळं काढून राजकारण केलं जातं, असं कुणी धर्मावर राजकारण करत असेल आणि कुणी जातीवर राजकारण करत असेल असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. आणि भारतीय जनता पार्टीकडून अनेक वेळेला धर्माचं राजकारण केलं आणि गुजरातमध्ये तर खास करून ते केलं गेलेलं आहे. तर मग तुम्हाला आता हार्दिक पटेल किंवा जिग्नेश मेवाणी यांच्या जातीय राजकारणावरती बोट कसं ठेवता येईल? नाही, आम्ही जातीय राजकारण कधीच केलं नाही. धर्माचं राजकारण आम्ही धर्माचं राजकारण पण कधीच केलं नाही. कायम आम्ही मंदिरामध्ये जातो. आमचे नेते अत्यंत प्रत्येक देवाला मानणारे नेते आहेत. कारण फक्त इलेक्शन असलं म्हणजे देव धर्म आणि मंदिर मस्जिदीत जात नाहीत ना? जातात, मस्जिदीमध्ये पण जातात का, आम्हाला त्याचंही काही वावडं नाही. नाही. पण पाठीमागच्या वेळेला गुजरातच्या दरम्यान एक मुस्लिम समाजाचे 2-3 धर्मगुरू आले होते नरेंद्र मोदींना भेटायला आणि त्यांनी नरेंद्र मोदींना त्यांची जी मुस्लिम टोपी आहे ती घालण्याची प्रयत्न केला, विनंती केली घालून घ्या. तर नरेंद्र मोदींनी ती घातली नाही. पण त्याच धर्मातल्या वेगवेगळ्या, तर हा जो प्रकार आहे तर हे धर्माचं राजकारण नाही. नाही, ऍब्सोल्युटली असं नाही की आपल्या एकाची जी भावना असते, एकाचं काही एक मान्यता असते, त्या गोष्टींनी त्याचा कोणीतरी त्याचा विपर्यास्त करू नये. नुसत्या टोप्या घालून लोक किंवा वेगवेगळ्या धर्माच्या मंदिरात जाऊन जर त्यांचं वागणूक जर जनतेसाठी नसेल तर तो उपयोग काय? आज तुम्ही मंदिर मस्जिदमध्ये जाता आणि त्याचं आचरण तुम्ही तसं करत नाही तर त्याचा उपयोग काय? निवळ 1-2 दिवस मस्जिद आणि मंदिरामध्ये जाऊन जर लोकांना देव प्रसन्न होत नसतो, त्यासाठी तपश्चर्याच करावं लागते. त्यामुळे काँग्रेसने आज जे राजकारण केलं मंदिरमध्ये जाऊन, याच्यामुळे काय देव लगेच प्रसन्न होतो किंवा जनता लगेच त्याला हे होईल अशा प्रकारची काही घटना नाहीये. पण तुम्ही म्हणताय तशा स्वरूपाची काही घटना नाही. परंतु राहुल गांधी मंदिरामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी पूजा अर्चा सुद्धा केलेली आहे आणि सौम्य हिंदुत्वाचा त्यांनी पुरस्कार केला. त्याचे हे नतीजे आहेत का? नाही, ऍब्सोल्युटली बिलकुल नाहीये. मी तर मानतच नाही. उलट मी किंबहुना मी असं म्हणेल की काँग्रेसचा चेहरा हा उघडा पडलेला आहे. कारण एकीकडे ते हिंदूला आतंकवादी म्हणतात आणि इकडे अफजल गुरुला तुम्ही सोडायसाठी त्यांनी जिथे आंदोलन करतात. फाशी तर त्यांनीच दिलेली आहे. नाही, फाशी दिली काँग्रेसने फाशी दिलेली नाही. काँग्रेसच्या काळात फाशी ही सुप्रीम कोर्टाने दिलेली. हो ना. त्यामुळे त्याच्यावर आंदोलन करणे, ती किती एक्सटेंड करणे, ह्या प्रकारच्या सगळ्या ज्या गोष्टी काँग्रेसने जे मुस्लिमीकरण करण्याचा प्रयत्न केला हे निव्वळ मतासाठी केलेला आहे. आता मी खरं पाहिल की गुजरातमध्ये मुस्लिम हे अल्पसंख्याक असल्यामुळे ते मंदिर मध्ये जाण्याचं त्यांनी नियोजन केलं. आता येणाऱ्या कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये ते किती हिंदू मंदिरामध्ये जातात आणि किती ते आपण हिंदू तर सौम्य हिंदू आणि हार्डकोर हिंदू हे दाखवतात, हे खरं पाहण्याची गरज आहे. नाही, मग तसा मुद्दा जर तुमच्याकडे येतो, ते कर्नाटकात जर राहुल गांधी मंदिरांमध्ये नाही गेले तर तुमचं कसं आहे? गोव्यामध्ये तुम्हाला गाय ही देवता वाटत नाही आणि इतरत्र मात्र गोरक्षक राजरोसपणे गायीची वाहतूक करणाऱ्यांची किंवा गायीची कत्तल करणाऱ्यांची खून करतात. परंतु तेच ईशान्य भारत आणि गोव्यामध्ये गेलं तर तुमचीच माणसं, भाजपचीच माणसं गायीच्या कत्तलीचं समर्थन करतात. नाही, ऍक्च्युली हे अत्यंत खोटं आहे. भारतीय जनता पार्टी कुठल्याही अशा हत्येचं आणि इलिगल कामाचं समर्थन करत नाही. कारण आम्ही कायम असं म्हणालो आहोत की भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या कुठल्याही घटनेला आम्ही जिम्मेदार नाही आणि आम्ही समर्थन करणार नाही. अशा प्रकारे इलिगल वाहतूक केली जरी असली तरी त्याला एक लॉ आहे, ते पोलिसांच्या ताब्यात देणं आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करणं हेच आमचं धोरण आहे. आम्ही कधीही कत्तल करा किंवा त्याला मारून टाका, त्याच्यावर मारहाण करा अशा प्रकारची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची कधीच राहिलेली नाही. त्यामुळे तो मुद्दा तुम्ही म्हणतायत, कोणीतरी एक नेता काहीतरी बोलतो आणि त्याचा एवढा तुम्ही नॅशनल इश्यू करता, खरं हे योग्य नाही. मला तर असं वाटतं की कोण बोलतंय, कोण प्रवक्ता पक्षाचे कोणी सरचिटणीस बोलतायत का, अध्यक्ष बोलतायत का, हा विषय तुम्ही
घेतला पाहिजे. कोणीतरी आमचा एक खासदार बोलतो आणि त्याला तुम्ही तो इश्यू करता, तो खरं योग्य नाही असं मला वाटतं. परंतु मग तुम्हाला असं वाटतंय का की काँग्रेसनं गुजरातमध्ये जो सौम्य हिंदुत्वाचा पुरस्कार केला किंवा सौम्य हिंदुत्वाकडे वळले, तर ही पोषक बाब नाहीये का भारतासाठी? नाही, मी भारतासाठी पोषक आहे का नाही हेच मी आता काही उत्तर देऊ शकत नाही. पण मला एवढं सांगू इच्छितो की काँग्रेस या निवडणुकीमध्ये त्यांच्या जातीय जे सेक्युलरिझम म्हणतात, आम्ही हिंदुत्वाचं गोष्ट केलं की आम्ही कम्युनल होतो आणि ते मंदिरात गेले म्हणजे ते सेक्युलर होतात, अशा प्रकारची त्यांची जी भाष्य असतं ते आता ते खऱ्या अर्थाने एक्सपोज झालेत. कारण आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार केला की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, कट्टर आहोत, आतंकवादी आहोत, हिंदू आतंकवाद आहे, अशा प्रकारची त्यांची भाषा असते. पण ते जर गेले मंदिरामध्ये तर ती त्यांचं म्हणजे सेक्युलर, म्हणजे आता हे खऱ्या अर्थाने चेहरे उघडे झालेत. सेक्युलर खऱ्या अर्थाने सेक्युलर आम्हीच आहेत, जे भारतात राहणारे प्रत्येक नागरिक, तो मुस्लिम असो, हिंदू असो, शीख असो, इसाई असो, हा सगळा हा भारतीय असलेला हा जो नागरिक आहे तो हिंदू नागरिक आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि त्याच्यासाठी पंतप्रधानांनी सांगितलंय की मला जेवढे अधिकार आहेत तेवढ्या सगळ्या मुस्लिमांना पण त्याच प्रकारचे अधिकार या देशामध्ये आहेत. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने सेक्युलर आम्ही आहोत. उलट ते हिंदुत्ववादी याच्या विरोधात आहेत. कारण हिंदूंच्या विरोधातल्या खऱ्या अर्थाने अनेक, मी तुम्हाला 1 तास पुरेल एवढ्या घटना मी देऊ शकेल. आतापर्यंत 70 वर्षामध्ये त्यांनी कशा प्रकारचं हिंदू विरुद्ध राजकारण केलेलं आहे. आता त्यांना दिसलाय ही गोष्ट ही निव्वळ इलेक्शनसाठी आहे, त्यांच्या मनापासून नाही असं मला वाटतं. सर, तुम्ही जे आता म्हणालात की आम्हीच खरे सेक्युलर आहोत, एकीकडे काँग्रेस सौम्य हिंदुत्वाकडे वळते आणि भाजप मात्र आपल्या सेक्युलर चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न करते, की बदलत्या राजकारणाचा काही वेगळा ट्रेंड समजायचा का? नाही, हे खरं तर आम्ही काहीच बदलत नाही. आमचे विचार नाही, आमचे आचार नाही, आमचे ध्येय नाही, आमचे धोरण नाही. आम्ही एकाच रस्त्यावर आम्ही ठरवलेल्या त्या रस्त्यावर आम्ही कायम गेले 60-70 वर्ष आम्ही चालतोय. मग त्याच्यात आम्ही कुठेही डिव्हिएशन केलेलं नाही की आम्ही वळलो. हे काँग्रेसचं यू टर्न असतं. कधी जसं स्वार्थ असेल, जशी लोकसंख्या असेल, जसे मतदार असतील, अशा प्रकारचं त्यांचं यू टर्न घेण्याची त्यांची कायम, म्हणजे स्वार्थासाठी कुठल्याही धर्माला वेठीस धरणे, कुठल्याही धर्माला वापरणं, ही काँग्रेसची आतापर्यंतची परंपरा राहिलेली आहे. त्यामुळे त्यांचं काही वेगळं काही धोरण आहे म्हणजे ह्या बाबतीत असं मला वाटत नाही. कायम ते असे सिच्युएशनल पाहून राजकारण करतात. सर, दुसरा मुद्दा असा आहे की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपर्यंत मोदी लाट कुठंतरी कायम आहे असं जाणवत होतं. उत्तर प्रदेशात ज्या ताकदीनं तुमची सत्ता आली, परंतु महाराष्ट्रात झालेल्या नांदेड इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीला अगदीच अल्पमतात यावं लागलं आणि त्यानंतर आता गुजरात इलेक्शन होते. गुजरात इलेक्शनमध्ये काट्याची टक्कर झालेली आहे. फार तर 2 ते 4 सीटाचं बहुमत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळू शकेल. काँग्रेसपेक्षा 4 ते 5 सीट जास्त असतील असं चित्र आता दिसतंय. परंतु दुसरीकडे मात्र हिमाचल प्रदेशमध्ये तुमची सत्ता आलेली आहे. तर तिथले असे काय चांगले मुद्दे होते की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं? नाही, तुम्ही आता पहिले नांदेडचा विषय घेतला. नांदेडमध्ये आमची ऑलमोस्ट सिच्युएशन, आम्ही फार कमी एकदम 4-5व्या क्रमांकावर आम्ही होतो. त्यामुळे आम्ही तिथून जवळपास शून्यातूनच आमची निर्मिती जवळपास 7-8 नगरसेवकाची झालेली आहे. आणि हे आम्ही म्हणतो की आमचं हे यशच म्हणतो. आम्हाला जे मताची टक्केवारी आहे ती नांदेडमध्ये आम्हाला 5-5.5% मिळाली, तर जवळपास 25% आम्हाला तिथे मतदान मिळालेलं आहे. आम्ही कुठेही कमी पडलेलं नाही, लोकांनी आम्हाला नाकारलेलं नाही. सपशेल जे तुम्ही बोलताय, आता तुम्ही दुसऱ्या गुजरातच्या इलेक्शनचा आणि इथल्या स्थानिक इलेक्शनचा तुम्ही उल्लेख केला नाही. परवाच झालेली फुलंब्री आणि किनवटच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवला. छोट्या नगर परिषदा होत्या, पण विजय असं नाही. आता ही मोठी ही छोटी असं नाही. आता लोकांचा मॅन्डेट आहे, हा लोकांचाच मॅन्डेट आहे. आणि ते नगर परिषद हा नेहमी भारतीय म्हणजे शहरी मतदार जो आहे तो असतो भाजपच्या बाजूने. असं म्हणत नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की फुलंब्री मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला कुठल्याही निवडणुकीमध्ये एवढे मतं मिळाले नाही तेवढी मतं आम्हाला आता मिळालेली आहेत. या नगर अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये जवळपास 11 आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. आमचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. किनवटमध्ये आम्ही 1800 मतांनी निवडून आले. किंबहुना फुलंब्रीमध्ये तर सगळे पक्ष एकत्र झाले होते. फुलंब्रीमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, MIM हे सगळे एकत्र होऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीने ह्या सगळ्यांना धोबीपछाड देऊन आमचा उमेदवार आम्ही निवडून आणला. त्यामुळे हरिभाऊ बागडे असतील, आमचे नाना असतील आणि रावसाहेब दानवे पाटील असतील, या सगळ्यांनी म्हणजे हा सगळ्यांचा तिथे काम केलेल्या विकासाच्या मुळेच हा लोकांनी विश्वास आम्हाला दाखवलेला आहे. किंबहुना आमचे CM देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे
एक चांगली इमेज करून ठेवलेली आहे महाराष्ट्रामध्ये, की खऱ्या अर्थाने सगळ्या धर्मांना एकत्र घेऊन जाणे, विकासाचंच काम करणे, विकासाशिवाय दुसरं कुठल्याही गोष्टीला थारा न देणे. तो कुठल्याही हे परिणाम जिल्ह्याचा नांदेड असो. इलेक्शन मध्ये का दिसले? नांदेड हा खरं एक्सेप्शनल ही निवडणूक आपण म्हणता येईल. कारण नांदेडमध्ये अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाण यांची लेगसी ही खूप वर्षानुवर्ष राहिलेली आहे. अशोक चव्हाणांना त्या दृष्टीने एकंदरीत त्यांच्यावर जे महाराष्ट्रामध्ये जो दारुण पराभव झाला काँग्रेसचा, एकंदरीत त्यांना इमोशनल सपोर्ट त्या लोकांनी दिला असं मी म्हणेल. आणि हे म्हणत असताना की मग हे पण मी थोडं ऍक्सेप्ट करले की आमच्या काही निर्णय आमचे काही चुकले असतील आणि त्या निर्णयामुळे आम्हाला एखाद्या वेळेस फटका बसला असेल असं मला वाटतं. कारण नक्कीच आम्हाला 22 जागा मिळतील अशी अपेक्षा होती, पण काही आमच्या इकडनं चुका झाल्या असतील निवडणुकीच्या दरम्यान, त्यामुळे आम्ही ते ऍक्सेप्ट करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते सुधारू नक्कीच. हिमाचल प्रदेशमध्ये तुमची सत्ता आलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? तिथं असे कुठले चांगले मुद्दे भारतीय जनता पार्टीने प्रचारात आणले होते की त्यांना इतकं भरघोस बहुमत मिळालं? नाही, भारतीय जनता पार्टीने चांगले म्हणजे एकंदरीत दिल्लीमध्ये मोदीची इमेज, मोदी सरकारांनी ज्या प्रकारे 3 वर्षामध्ये वेगवेगळ्या योजना आणि एक चांगला एक असा गोष्टी केलेल्या आहेत की जेणेमुळे लोकांना मोदींबरोबर खूप अटॅच आणि कनेक्ट झालेले आहेत मतदार. कारण मला आता 3.5 वर्षामध्ये एक पण मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. म्हणजे हे एक इटसेल्फ हे लोकांना पुरे आहे. कारण ज्या प्रकारे काँग्रेसने 10 वर्ष केंद्रामध्ये रूल केलं आणि आता जे सरकार काँग्रेसचं होतं त्यांनी ज्या प्रकारे हिमाचलमध्ये 5 वर्ष भ्रष्टाचार आणि अनेक घडामोडी केल्या, त्यांच्या सीएमवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, इन्कम टॅक्सची त्यांच्यावर रेड पडली आहे, त्यांच्यावर त्या केसेस चालू आहेत. म्हणजे एकंदरीत त्यांची इमेज आणि आमच्या इमेजमध्ये खूप फरक होता आणि लोकांचा विश्वास मोदीजींवर फक्त या इलेक्शनचा ट्रेंड तुम्ही आता पाहताय की मी सांगतो तुम्हाला, आज लिहून घ्या तुम्ही, भारतीय जनता पार्टीला मागच्या वेळेस 2012 मध्ये जेवढ्या जागा मिळाल्या तर किंबहुना त्याच्यापेक्षा 5-10 जागा त्यावेळेस जास्त मिळणार असा विश्वास आम्हाला. पण आत्ताचे चित्र दिसतंय कसं आहे, हे चित्र तुम्ही आज सकाळपासून पाहताय की आता दर 10 मिनिटाला भारतीय जनता पार्टीचे जर 10-15 सीट्सनी पुढे असतील तर लगेच 2 मिनिटांमध्ये भारतीय जनता पार्टी इक्वल आणि काँग्रेस पण ते इक्वल होते. आता होत नाहीये, कारण आता ते स्थिर झाले. कारण 10 वाजत आले, बऱ्यापैकी मतमोजणी जी आहे ती 10 वाजेपर्यंत म्हणजे 60% कंप्लीट झालेली असते. मी तेच तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जास्त वेळ थांबायची गरज नाही. आता 10 वाजलेले, 12 वाजेपर्यंत तुम्हाला या सगळ्या चित्र स्पष्ट होईल आणि तुम्हाला कळेल की शिरीष बोराळकरांनी जे सांगितलं ते खरं आहे. आणि तुमचा मला फोन येईल की नाही शिरीषजी, तुम्ही सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीला 100-110च्या वर जागा मिळालेल्या आहेत. अशा प्रकारची परिस्थिती पण नक्कीच तुमचे खासदार आहेत पुण्याचे, तर त्यांनी असं भाकीत केलेलं आहे की गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी हरेल आणि जर नाही हरली तर मी राजकारण सोडेल. त्याचं नाव आहे संजय काकडे. नाही, आता त्यांनी हे जर भाकीत केलं असेल, हे राजकारण सोडे वगैरे, हे काय मी टीव्हीवर ऐकलं नाही. मी एवढं नक्कीच मी ऐकलंय की भारतीय जनता पार्टीला मॅजिक फिगर किंबहुना मागच्या वेळेस जेवढ्या जागा मिळेल तेवढ्या मिळण्यासाठी थोडी अवघड आहे. हे त्यांचं भाकीत आहे, पण ऍक्च्युली त्यांनी हे भाकीत करायची गरज नाही. कारण त्यांना काही पक्षाने ऑथोराईज केलेलं नाही की तुम्ही याचे सगळे विश्लेषण करा, आणि जे काही केलं ते त्यांनी योग्य केलं नाही असं मला वाटतं. पण किंबहुना पक्ष श्रेष्ठी आहेत, ते योग्य ते या बाबतीत आकलन करतील, विश्लेषण करतील, निर्णय आल्यावर त्यांना समजून सांगतील की तुमचा जो सर्वे होता तो किती चुकीचा आहे आणि आता जो सर्वे आहे तो किती योग्य आहे. त्यामुळे त्याचं विश्लेषण आमचे ज्येष्ठ नेते करतील. दुसरा मुद्दा असा आहे की आता साधारण भारतीय जनता पार्टी 100 वरती पोहोचली आणि काँग्रेस 80 वरती आहे. हो, आता झालेला आहे. आता आजचा फरक पडला. हेच मला सांगायचं तुम्हाला. तर मग हे 180चा जर विचार केला तर 2 जागा शिल्लक आहे. तर अशा पद्धतीने जर निकाल कायम राहिला असं जर आपण गृहीत धरलं तरी भारतीय जनता पार्टीचा 18 जागांवरती पराभव झालेला असेल मागच्या तुलनेने. तर इतक्या जर जागा भारतीय जनता पार्टीच्या कमी झाल्या कदाचित, तर हा सुद्धा म्हणजे सत्ता येईल हा भाग वेगळा आहे, परंतु जागा कमी होणं हा पराभव मानावा लागेल की भारतीय जनता पार्टी? नाही, ऍक्च्युली हा पराभव तुम्ही कसं आहे काँग्रेसचं आणि कसं आहे की चित बी मेरी पट बी मेरी. कारण आता तुम्ही आले, तुम्हाला 112-17 जागा होत्या, तेवढ्या नाही घेतल्या, तुम्ही 115 घेतल्या म्हणजे तुमचा पराभव झाला. काय अर्थ आहे का? मी तुम्हाला तेच सांगतोय की गुजरातमध्ये 22 वर्षापासून आम्ही सत्तेमध्ये आहोत. 22 वर्षाची अँटी इन्कम्बन्सीचा परिणाम तुम्हाला या निर्णयात दिसत नाहीये. किंबहुना तुम्हाला हिमाचलमध्ये दिसलेलं आहे काँग्रेसचं 5 वर्षाचं जे राज्य होतं, ज्या प्रकारे त्यांनी केलं त्याबद्दल ते एकदम
त्यांच्या जागा किती आणि आमच्या जागा किती आहे, एकदम टेबलचा फरक आहे. मग ह्याला खरं म्हणतात की परिवर्तन. हे कुठं परिवर्तन आहे? आता तुम्ही काँग्रेसच्या 63-65च्या तुम्ही 75 झाल्या, म्हणजे हे परिवर्तन नाही. एवढा तुम्ही जोर लावला, एवढं तुम्ही हार्दिक पटेल, कल्पेश आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही राजकारण केलं, तर तुमच्या जागा वाढल्या किती? 5-10. म्हणजे ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे एवढं तर कोणलाही न केलं असतं तरी अँटी इन्कम्बन्सीमध्ये वाढू शकल्या असत्या. पण तुम्ही एवढा त्याच्यावर तुम्ही रणधुमाळ केला, एवढं त्याच्यावर तुम्ही दंगल केली आणि अल्टिमेट तुम्हीला दंगल होणारच, कारण तुम्ही नांदेडमध्ये 8 जागा मिळाल्या तर तुम्ही सांगता की हे खूप झालं. मग इकडे जर तुमच्या 10-12 जागा कमी झाल्या तर तो सुद्धा खूप मोठा पण आम्ही असं म्हणतच नाही की तुम्ही असं अशोक चव्हाणांना म्हणाला नाहीत की भाजपला 8 जागा मिळाल्या आणि तुम्ही याच्यात पराभव तुमचा दिसतोय, कारण भाजपला 2-2 जागा होत्या, तुम्ही असं तुम्ही म्हणाला नाहीत. कारण कसं आहे, हे फार सिलेक्टिव्ह तुमचं ओपिनियन असतं. कारण मोदींनी खरं अर्थाने एवढं चांगलं काम करतायत आणि काय निस्वार्थ काम करतायत. खरं तर कुठल्याही नेत्याचा हेतू पाहायला पाहिजे की काय हेतूने ते काम करतायत. त्याच्यामध्ये काही त्याचा स्वार्थ आहे का, त्याचा वैयक्तिक स्वार्थ आहे का, त्याचा परिवाराचा स्वार्थ आहे का? ही काँग्रेस ही परिवाराची पार्टी आहे. त्यामुळे हे राहुल गांधी म्हणजे गांधी परिवाराला जे काय तुम्ही करताय, पण ही आमची खरी लोकशाही, खरी ही जनतेची पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी. पण मग आता अलीकडे असं चित्र निर्माण व्हायला की भाजप पण मोदी शहा पार्टी व्हायला लागली आणि तुमच्याच पक्षातले जे नेते आहेत, मोठे मोठे नेते, ते असे आरोप करतायत, जयंत सिन्हा सारखे नेते आहेत किंवा तुमचे खासदार नाना पाटोळे आहेत, ते सुद्धा करतात की ही 2 माणसांचीच पार्टी व्हायला लागली. काय कोणाचे स्वार्थ जर पूर्ण झालं नाही तर नक्कीच असे जयंत सिन्हा सारखा माणूस नाही. पण तेच तर म्हणतो, त्यांच्या काही अपेक्षा असतील आणि त्यांना वाटलं असेल अपेक्षा पक्ष पूर्ण करत नाही, त्यामुळे अशा प्रकारचं बंड ते त्यांनी केलं असेल. अपेक्षा फक्त मोदी शहांच्याच पक्ष तुमचा फक्त मोदी शहांच्याच अपेक्षा पूर्ण करत असेल तर मग लोकशाही बघा, जयंत सिन्हांची पण अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजे. मोदींच्या काय अपेक्षा आहेत? त्यांना जनतेची अपेक्षा म्हणजे मोदींच्या अपेक्षा. मोदींना जनतेचा विकास पाहिजे, अत्यंत शेवटचा जो माणूस गरीब माणूस आहे त्याचं भलं चाललं पाहिजे, हे त्यांच्या अपेक्षा आहेत. ह्या काय अपेक्षा सिन्हांच्या तशा नाही आहेत. 3 दिवस महाराष्ट्रात येऊन बसले. कसं आहे, महाराष्ट्रात येऊन बसले, पण ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी इतक्या गोष्टी केलेल्या आहेत की आतापर्यंत 15 वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ज्या केल्या नाही त्या गोष्टी 3 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या आहेत. म्हणजे काय नाही केलं त्यांना. ज्या मागणी शेतकऱ्यांनी करावी ती मागणी आम्ही उचलून धरली. शेतकऱ्यांचं कर्जमाफी असो, डायरेक्ट कर्जमाफी असो, 2008ची कर्जमाफी आपल्याला माहिती आहे कशी फसवी होती. बँकांना आणि सोसायट्यांनाच फक्त त्याचा फायदा झाला, शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही. खरं 7-12 कोरा हा भारतीय जनता पार्टी करत आहे. डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेल्यामुळे त्याचा 7-12 तिथं खरं कमी होतोय. बँकेत पैसे जर गेले असते तर तुम्हाला म्हणजे त्या अर्थाने त्याचा विनियोग झाला नसता, शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. त्यामुळे जे गरजू शेतकरी आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, अशा शेतकऱ्यांचा फायदा करणं हे खरं सरकारचं काम आहे. किंबहुना जे गब्बर आहेत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, जे मोठ्या मोठ्या 1-1 करोडच्या गाड्यामध्ये फिरतात आणि त्यांचं 1-1 करोडचं कर्ज माफ होतं, असे काँग्रेस राष्ट्रवादींनी केलेली कर्जमाफी आहे. ही तशी कर्जमाफी आमचं देवेंद्र फडणवीस सरकार करणार नाही. जे शेतकरी गरीब आहेत, जे खरंच त्यांना त्रास आहे, अशा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे, हीच महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. आणि किंबहुना याच भूमिकेमुळे आपल्याला सर्वदूर महाराष्ट्रामध्ये किंबहुना एकमेव असं उदाहरण आपण कुठेतरी उदाहरण म्हणून महाराष्ट्रात असलं पाहिजे, म्हणून नांदेडचं उदाहरण. अदरवाईज सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या आहेत, सगळ्यात जास्त नगर परिषदा भारतीय जनता पार्टीच्या आहेत, सगळ्या जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे आहेत, सगळ्यात जास्त आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, सगळ्यात खासदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. कारण एवढं मोठं मॅन्डेट, एवढं प्रेम आज महाराष्ट्राच्या जनतेने हे भारतीय जनता पार्टीवर केलंय. त्यामुळे आता तुम्हाला शेवटच्या प्रश्नाकडे वळूयात आपण, पण तत्पूर्वी मी मॅक्स महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो आणि मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं मी शिरीष बोराळकर सरांचं अभिनंदन करतो की त्यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे हिमाचल प्रदेशात सत्ता आले, हे त्यांचं बर्थडे गिफ्ट आहे. गुजरातमध्ये पण आहे. गुजरातमध्ये काय होईल हे सुद्धा आपल्याला बघणं महत्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी मी सरांना मॅक्स महाराष्ट्राच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि शेवटचा प्रश्न विचारतो की आता भारतीय जनता पार्टीला काही दिवसावरती लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत.
तर या दोन राज्यामधल्या निकालाचे त्या लोकसभेच्या इलेक्शनवरती काय परिणाम होतील आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी काही व्यूहरचना करते? नाही, परिणाम निश्चितच होईल, पण कशा ह्या स्थानिक निवडणुका आहेत, त्या राज्याच्या प्रश्नावर असलेल्या निवडणुका आहेत. लोकसभा म्हणजे पूर्ण भारताचं निवडणूक, त्याचा एरिया खूप मोठा आहे, पण निश्चित त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल. आणि तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीची व्यूहरचना प्रत्येक बूथवर 25 कार्यकर्ते 50 कार्यकर्त्याची रचना ऑलरेडी गेले वर्षभर आम्ही करतो. आणि आमचं हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. आम्ही हे काही इलेक्शनसाठी म्हणून आम्ही करतोय असं नाही. इलेक्शन अजून 1.5 वर्षात इलेक्शनला, पण किंबहुना आमची गेले वर्षभरापासून आमची संघटनात्मक मागणी ही चालू आहे. त्यामुळे ही आमचं कामच आहे की संघटना बळकट करणं, ज्या भागात कमी आहे तिथे स्ट्रॉंग करणं, या प्रकारचे आमचे नियोजन, या कार्यक्रम या प्रकारे आमचे चालूच आहेत. आणि आम्हाला आशाच आहे की आम्ही एक स्ट्रॉंग भारतीय जनता पार्टी कधी नाही लढली आतापर्यंत अशा प्रकारची पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही लोकसभा निवडणूक आम्ही लढू आणि विधानसभा पण निवडणूक लढू आणि दोघे अत्यंत प्रचंड मताने आम्ही लढू. तर अशा पद्धतीनं हिमाचल प्रदेशात भारतीय जनता पार्टीचा जवळपास विजय झालेला आहे आणि गुजरातमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी पुढे आहे आणि याच अनुषंगाने लोकसभेसाठी सुद्धा आम्ही चांगली तयारी करतोय असं शिरीष बोराळकर सांगतात. परंतु त्याचबरोबर गुजरातमध्ये कुठंतरी थोडीफार अँटी इन्कम्बन्सी तयार झाली होती हे सुद्धा त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यामुळे काही थोड्याफार जर जागा कमी झाल्या तर त्याचं एवढं मोठं अवडंबर वाजवण्याची गरज नाही असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितले. दत्ता कानोटे, मॅक्स महाराष्ट्र, औरंगाबाद.